नमस्कार. आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. त्याचं नाव आहे युनिट नंबर 12 NCERT च्या पुस्तकातील अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोनिल कंपाउंड्स आर utmost importance to organic chemistry. They are constituents of fabrics, flavoring, plastic and drugs. याचा अर्थ कार्बोनिल मधला जो C+O हा ग्रुप आहे, हा ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये अतिशय महत्वाचा असा ग्रुप आहे. कारण त्याच्यावर एक कार्बन, एक ऑक्सिजन, 2 डबल बॉन्ड अशा रिएक्टिव्ह साइट असल्यामुळे त्याला अनेक प्रकारे त्याच्यावर रिएक्शन केल्या जाऊ शकतात आणि मोठ्या बिल्डिंग ब्लॉक्स, मोठ्या कंपाऊंडच्या बिल्डिंग ब्लॉक्ससाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे जे नॅचरल प्रोडक्ट्स असतात किंवा जे मेडिसिन म्हणून वापरले जाणारे प्रोडक्ट असतात, त्या प्रोडक्टच्या सिंथेसिससाठी अशा प्रकारचे वर्सटाईल एजंट किंवा महत्वाचे कंपाऊंड आपल्याला वापरायचे असतात. या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहोत? अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं कॉमन नेम आणि IUPAC नेम असं दोन्ही प्रकारचं नॉमेनक्लेचर आपण शिकणार आहोत. या तीनही प्रकारच्या कंपाऊंडची स्ट्रक्चर, त्याच्यामधील फंक्शनल ग्रुप आणि त्यांचा परस्परांशी संबंध याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. नेहमीप्रमाणे या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मेथड ऑफ प्रिपरेशन, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि त्यांच्या रिएक्शन्स आपण बघणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल रिएक्शन यांच्यामधला परस्पर संबंध देखील आपण शिकणार आहोत. काही सिलेक्टेड रिएक्शन मेकॅनिझम्स आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि इथून पुढे एक लक्षात ठेवायची गोष्ट की ज्या रिएक्शन्स नेम रिएक्शन्स आहेत त्या सर्व एका कागदावर लिहून ठेवा. त्याच्यामध्ये कुठलं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ऑक्सिडेशन होतं, रिडक्शन होतं, सबस्टिट्यूशन होतं, इलिमिनेशन होतं, त्या रिएक्शनचं नाव, त्याचा स्टार्टिंग मटेरियल आणि त्याचा प्रॉडक्ट, असे 4 ते 5 कॉलम करून तुम्ही जर हे सर्व नेम रिएक्शन एका कागदावर लिहून ठेवले तर त्याचं एक छान अल्गोरिदम तयार होईल आणि तुम्हाला अभ्यासासाठी ते सोपं जाईल. We will understand the various factors affecting acidity of carboxylic acid. कार्बोक्सिलिक ऍसिड हा खूप महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक आहे, कारण त्याच्यामध्ये C+O, OH अशा प्रकारचा फंक्शनल ग्रुप असतो आणि हा जो OH ग्रुप आहे हा सहजासहजी दुसऱ्या ऍटम्स बरोबर रिएक्ट होऊ शकतो. त्यामुळे त्याची ऍसिडिटी कशी वाढेल आणि तो कशा प्रकारे रिएक्ट करू शकेल हे अभ्यासणं महत्वाचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड यांचे दैनंदिन जीवनातले तसेच इंडस्ट्रियल क्षेत्रातले उपयोग बघणार आहोत. हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे त्याला कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. अल्डेहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइड, असिल हॅलाइड, ईस्टर आणि अनहायड्राइड अशा विविध प्रकारच्या कंपाऊंड मध्ये हा C+O नावाचा कार्बोनिल कंपाऊंड सापडतो. म्हणजे ज्यावेळेस त्या C+च्या एका बाजूला हायड्रोजन जोडलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला कार्बन किंवा हायड्रोजन जोडलेला असतो त्याला अल्डेहाइड असं म्हटलं जातं. जेव्हा C+Oच्या कार्बनच्या दोन्ही बाजूंना एखादा अल्किल ग्रुप किंवा कार्बन जोडलेला असतो त्यावेळेस त्याला आपण कीटोन असं म्हणतो. आणि एका बाजूला अल्केन चेन आणि दुसऱ्या बाजूला OH हा फंक्शनल ग्रुप जर जोडलेला असेल तर त्याला आपण COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. या OH ला रिप्लेस करून भविष्यात कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह बनतात. म्हणजे जर OH ला रिप्लेस करून Cl हा हॅलोजन कंपाऊंड टाकला तर असिल क्लोराइड किंवा असिल हॅलाइड आपल्याला तयार मिळतं. जर NH2 कंपाऊंडनं जर NH2 ग्रुपनं OH ग्रुप रिप्लेस केला तर आपल्याला अमाइड ग्रुप मिळतो, CONH2. संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये अमाइड बॉन्ड हा सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड मानला जातो. आपल्या शरीरावर जी त्वचा आहे आणि आपल्या शरीरातले जे सर्व मॉलिक्युल्स आहेत हे अमाइड बॉन्डनं एकमेकाला जोडलेले आहेत. म्हणजे अमाइड बॉन्ड हा 100 वर्षापर्यंत मानवी शरीरामध्ये टिकून राहू शकतो, इतका तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे. जर OH बॉन्डला O अल्किल अशा ग्रुपनं रिप्लेस केलं तर त्याला ईस्टर असं म्हटलं जातं. आणि हे ईस्टर तुमच्या फ्रुट्स मध्ये, फ्लेवर्स मध्ये, फ्रॅग्रन्स मध्ये असतात.
दोन कार्बोनिल ग्रुपला जर ऑक्सिजन न जोडलं तर त्याला अनहायड्राइड असं म्हटलं जातं. हे अनहायड्राइड असिटिलेशन रिएक्शन मध्ये आपल्याला उपयोगाचे असतात. याची स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. RCHO अल्डेहाइड, RCOR डॅश कीटोन, RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड, RCOX असिल हॅलाइड, RCONH2 अमाइड, RCOOR डॅश ईस्टर आणि RCOOCOR डॅश ऍसिड अनहायड्राइड. अशा प्रकारे अतिशय वर्सटाईल असा हा कार्बोनिल ग्रुप आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये अभ्यासायचा आहे. अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे प्लांट्स आणि अॅनिमल किंगडम मध्ये सर्वत्र आढळतात. वेगवेगळ्या बायोकेमिकल प्रोसेसेस मध्ये हे भाग घेत असतात. फ्रॅग्रन्स आणि फ्लेवर इंडस्ट्रीमध्ये त्याचं मोठं काम आहे. जे नॅचरल फ्लेवर आणि फ्रॅग्रन्स आहे, उदाहरणार्थ व्हॅनिला, सॅलिसिलल्डेहाइड म्हणजे मिडो स्वीट, सिनॅमोन, हे प्लीझंट फ्रॅग्रन्सेस म्हणून उपयुक्त आहे. फूड प्रॉडक्ट आणि फार्मास्युटिकल मध्ये या कार्बोनिल कंपाऊंडचा फ्लेवर म्हणून वापर केला जातो. बरेचसे किंवा जे छोटे कार्बोनिल कंपाऊंड आहेत ते इंडस्ट्रियल सॉल्व्हंट म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ ऍसिटोन, CH3COCS3. आणि या ऍसिटोन पासून भविष्यात ऍडहेसिव्ह, पेंट, रेझिन, परफ्यूम, प्लास्टिक आणि फॅब्रिक असे अनेक इंडस्ट्रियल प्रॉडक्ट तयार केले जाऊ शकतात किंवा त्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा ऍसिटोन सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. आता पुढचा टप्पा आहे नॉमेनक्लेचर. आपल्याला माहिती आहे की आपण दोन प्रकारचं नॉमेनक्लेचर पाहत असतो. एक असतो कॉमन नेम आणि एक असतं IUPAC नेम. कॉमन नेम मध्ये अल्डेहाइड आणि कीटोनला त्यांच्या कॉमन नेमनच ओळखलं जातं. शक्यतो IUPAC नेम हे मोठ्या चेनला दिलं जातं. अल्डेहाइड्स आर कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे ज्याच्यामध्ये COOH आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिड पॅरेंट कंपाऊंड जर मानला तर त्याच्या शेवटी जो इक येतो कार्बोक्सिलिक, तर त्या इकच्या ऐवजी अल्डेहाइड असं नाव वापरलं जातं. आणि त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशा संज्ञा वापरून तुमच्या कार्बन पासून कितव्या क्रमांकावर तो अल्डेहाइड ग्रुप आहे हे सांगितलं जातं. म्हणजे ज्या कार्बनला CHO ग्रुप जोडलेला आहे त्याला अल्फा कार्बन मानलं जातं आणि त्याच्यापासून नंबरिंग दिलं जातं अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. आता हे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा का म्हटलं जातं? कारण ते लॅटिन किंवा ग्रीक टर्म आहेत. आपण जसं 1, 2, 3, 4 लिहितो तसं ते अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा, आयोटा अशा पद्धतीनं त्यांची ती बाराखडी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर छोटे जे अल्डेहाइड आहेत म्हणजे CH3CHO याला ऍसिटल्डेहाइड असं देखील म्हटलं जातं, कॉमन नेम. दुसरा आहे बेन्झिनला एक CHO ग्रुप जोडलाय त्याला म्हटलं जातं बेन्झल्डेहाइड. पुढे जाऊन तुम्ही बघणार आहात की याला खरं तर ऍक्च्युअली बेन्झल कार्बल्डेहाइड असं म्हटलं जायचं, परंतु त्याचं कॉमन नेम बेन्झल्डेहाइड म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जी लॉंग चेन अल्डेहाइड्स आहेत त्याच्यामध्ये ज्या कार्बनला CHO ग्रुप जोडलाय त्याला अल्फा म्हटलंय, त्याच्या शेजारी बीटा, त्याच्या शेजारी गॅमा. म्हणजे हा काय झालाय बीटा ब्रोमो ब्युटिरल्डेहाइड. ब्युटिरल का? कारण 1, 2, 3, 4 कार्बन आहे. हा म्हणजे ब्युटेरिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. परंतु त्यातला शेवटचा इक शब्द काढायचा IC आणि त्या ठिकाणी अल्डेहाइड शब्द लावायचा, म्हणजे हा झाला ब्युटरेल्डेहाइड. मग ब्युटरेल्डेहाइडच्या बीटा कार्बनला ब्रोमिन जोडलेला आहे म्हणून याला म्हणायचं बीटा ब्रोमो ब्युटेरल अल्डेहाइड. अशा प्रकारे तुम्हाला जर समजा यांच्या नावाची खोड करता आली तर तुम्हाला सहजासहजी ते केमिकल काय आहे किंवा तो ऍटम काय आहे हे लगेच लक्षात येऊ शकतं. कीटोनची जी नावं आहेत ती लिहायला सोपी असतात. म्हणजे CO कार्बोनिल बॉन्ड जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला जे अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडलेले असतील त्यांची नावं घेऊन त्याला कीटोन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये देखील अल्फा, अल्फा डॅश, बीटा, बीटा डॅश अशा प्रकारचे ग्रीक लेटर्स वापरून त्या ज्या कार्बन चेन आहेत त्या कार्बन चेनचे सबस्टिट्यूएंटला डिझिग्नेट केलं जातं.
म्हणजे आपण 1-1 किंवा 2-2 असं जे म्हणतो तसं ग्रीक भाषेमध्ये अल्फा अल्फा डॅश किंवा बीटा बीटा डॅश असं म्हटलं जायचं. काही कंपाऊंडना हिस्ट्री आहे आणि म्हणून त्यांचं हिस्टॉरिकल कॉमन नेम हे कायम मानलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ डायमिथिल कीटोन इज कॉल्ड ऍसिटोन. CS3 COCS3 हा अतिशय छोटा आणि सगळ्यात प्रायमरी कीटोन आहे. दुसरा आहे अल्किल फिनिल कीटोन. फिनिल कीटोन म्हणजे कोणता? ज्याच्यामध्ये बेन्झिन ग्रुप इन्व्हॉल्व आहे आणि त्याला जनरली फिनोन असं म्हटलं जातं. म्हणजे अल्किल फिनिल कीटोन्स आर नेम्ड ॲज असिल ग्रुप ॲज प्रिफिक्स टू द वर्ड फिनोन. असिल म्हणजे कोणता? RCO हा ग्रुप, याला असिल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि तो जर बेन्झिनला जोडलेला असेल तर त्या असिल ग्रुपचं नाव अगोदर लिहायचं आणि नंतर शेवटी फिनोन असा शब्द लिहायचा. उदाहरणार्थ ऍसिटोफिनोन. ऍसिटोफिनोन मध्ये काय आहे? ऍसिटो हा ऍसिटिल ग्रुप आहे आणि हा बेन्झिनला जोडलेला कार्बोनिल कंपाऊंड अर्थात कीटोन असल्यामुळं याला आपण फिनोन म्हणतोय. म्हणजे याचं नाव झालं ऍसिटोफिनोन. पुढचं एक्झाम्पल आहे प्रोपिओफिनोन. हा प्रोपिओ म्हणजे काय की प्रोपिल ग्रुप आहे, 1 2 3 कार्बनची ती चेन आहे आणि तो बेन्झिनला जोडलेला कार्बोनिल असल्यामुळे तो फिनोन आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बेन्झोफिनोन. बेन्झो म्हणजे काय? बेन्झिनला CO ग्रुप जोडलेला आहे आणि हा बेन्झल्डेहाइडचा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे त्याला आपण फिनोन म्हटलेलं आहे. त्याचं नाव झालं बेन्झोफिनोन. अशा प्रकारे ही कॉमन नेम ही आपल्याला लक्षात ठेवायची आणि समजून घ्यायची आहे. IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण आतापर्यंत ज्या ज्या कंपाऊंडची नॉमेनक्लेचर बघितली, बहुतांश सर्वांचे नियम सारखे असतात. सारखे असतात म्हणजे काय की हा जो कीटोन कंपाऊंड असेल त्याचं, हा जो अल्डेहाइड कंपाऊंड असेल त्याचं नाव लिहिताना त्याच्या करस्पॉन्डिंग अल्केनचा शेवटचा ई काढून त्या ठिकाणी AL म्हणजे अल असं जोडलं जातं अल्डेहाइड साठी आणि ONE म्हणजे ओन असं जोडलं जातं कीटोन साठी. जी चेन असते तिचा पहिला नंबर हा अल्डेहाइड किंवा कीटोनच्या बाजू कार्बोनिलला दिला जातो. म्हणजे अल्डेहाइड ज्या ठिकाणी असेल CHO तिथं पहिला नंबर द्यायचा किंवा C डबल बॉन्ड O जिथे असेल त्या ठिकाणी पहिला नंबर द्यायचा आणि त्याच्यानुसार मग उरलेल्या ज्या चेन मधले सबस्टिट्यूएंट आहेत त्यांना 1 2 3 4 अशा नंबरनं त्यांच्या अल्फाबेटिकल सिक्वेन्स नुसार आपण न्यूमेरिकल्स आणि त्यांची सिक्वेन्स लावतो. हे सगळे तुमचे IUPAC नॉमेनक्लेचरचे जे नियम आहेत ते सगळे या ठिकाणी लागू होतात. ज्या तुमच्या सायक्लिक कीटोन्स असतात त्या सायक्लिक कीटोन मध्ये तुमचा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला कार्बोनिल ग्रुप आहे त्या ग्रुपला पहिला नंबर दिला जातो. म्हणजे जर 5 मेंबर रिंग असेल आणि त्याच्यावर एक C डबल बॉन्ड O जोडलेला असेल तर त्याला आपण पहिला नंबर देतो. आणि हा जो सायक्लिक अल्डेहाइड किंवा कार्बोनिल कंपाऊंड आहे त्याच्या नावामध्ये कार्बल्डेहाइड असं नाव लिहिलं जातं. म्हणजे बेन्झिन कार्बल्डेहाइड हे बेन्झिनचं बेन्झल्डेहाइड मधलं जे रूप आहे त्याचं नाव असायला पाहिजे. परंतु हे नाव आता इतकं कॉमन झालेलं आहे की त्याला आपण बेन्झल्डेहाइड असं म्हणतो. म्हणजे बेन्झिन कार्बल्डेहाइड इज नथिंग बट बेन्झल्डेहाइड. हे दोन्ही एकच नाव आहेत. एक कॉमन नेम आहे आणि IUPAC नेम आहे. परंतु बोली भाषेमध्ये सर्व केमिस्ट संपूर्ण जगामध्ये त्याला बेन्झल्डेहाइड असंच नावानं ओळखतात आणि त्यानुसारच त्याचे सबस्टिट्यूटेड बेन्झल्डेहाइड आपण प्रत्यक्ष नावामध्ये वापरतो. तुम्हाला काही उदाहरणं दिली जातात नावांची. इथॅनल म्हणजे याच्यामध्ये शेवटी अल आहे म्हणजे हा अल्डेहाइड आहे. इथेन याचा उल्लेख या ठिकाणी आहे म्हणजे याच्यात 2 कार्बन आहे. ज्या हायड्रोकार्बन मध्ये 2 कार्बन असतात त्याला आपण इथेन डेरिव्हेटिव्ह मानतो म्हणून याचं नाव आहे इथॅनल. पुढचा आहे 4 ब्रोमो 3 मिथिल हेप्टॅनल. म्हणजे काय? हेप्टॅनल म्हणजे काय की हा शेवटी अल आहे म्हणजे हा अल्डेहाइड आहे आणि हेप्टा म्हणजे याच्यामध्ये 7 कार्बन आहेत. मग तुम्ही कार्बनची 7 कार्बनची चेन काढायची
त्यातल्या 3 नंबरला मिथिल ग्रुप जोडलेला आहे. नियमानुसार पहिल्या नंबरला कोण आहे, सी डबल बॉन्ड ओ, त्याला पहिला नंबर द्यायचा. आणि चौथ्या नंबरला ब्रोमो आहे, म्हणजे या कंपाऊंडचं नाव झालं 4 ब्रोमो 3 मिथिल हेप्टॅनल. पुढचा सायक्लिक कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे 3 मिथिल सायक्लोपेंटॅनोन. म्हणजे ज्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे त्याला 1 नंबर दिलाय, त्याच्यात 1, 2, 3 नंबरला मिथिल ग्रुप जोडलेला आहे. हा सायक्लोपेंटेन डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा ओन आहे, म्हणजे काय, हा कीटोन आहे. शेवटी ओएनई आहे म्हणजे हा कीटोन आहे. मग याचं नाव झालं 3 मिथिल सायक्लोपेंटॅनोन. त्याचप्रमाणे सायक्लोहेक्झेन कार्बल्डेहाइड, म्हणजे सायक्लोहेक्झेन डेरिव्हेटिव्हला पहिल्या नंबरच्या पोझिशनला CHO ग्रुप जोडलेला आहे, म्हणून हा झाला सायक्लोहेक्झेन कार्बल्डेहाइड. पुढचा आहे पेंट 2 इनल. इनल आहे म्हणजे काय, हा अल्किन डेरिव्हेटिव्ह आहे. शेवटी अल आहे म्हणजे अल्डेहाइड आहे, आणि इन आहे म्हणजे हा अल्किन आहे. आणि पेंट 2 म्हणजे काय, पेंट म्हणजे 5 आणि 2 नंबर म्हणजे 2 नंबरला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे 1 नंबरला CHO ग्रुप, 2 नंबरला डबल बॉन्ड, अशा 5 कार्बनची चेन असणारा हा पेंट 2 इनल असा कंपाऊंड आहे. पुढचा कंपाऊंड आहे 1 फिनिल प्रोपेन 1 ओन. ओन म्हणजे कीटोन. 1 नंबरला कीटोन आहे, दुसऱ्या त्याला 1 नंबरलाच फिनिल ग्रुप जोडलेला आहे. आणि हा प्रोपॅनोन डेरिव्हेटिव्ह आहे, कारण प्रोपॅन म्हणजे काय, 3 कार्बन. मग या कंपाऊंड मध्ये 3 कार्बनची चेन आहे, त्याच्या 1 नंबरला कार्बोनिल आहे आणि त्याच 1 नंबरला फिनिल ग्रुप जोडलेला आहे, म्हणून त्याचं नाव आहे फिनिल प्रोपॅन 1 ओन. नावांची फोड करता आली की नॉमेनक्लेचर कळायला सोपं जातं. 3 ऑक्झोपेंटॅनल, 3 नंबरला ऑक्झो ग्रुप आहे, म्हणजे काय, ऑक्सिजन जोडलेला आहे. पेंटॅनल आहे म्हणजे 5 कार्बनची चेन आहे. आणि अल आहे म्हणजे अल्डेहाइड आहे. 1 नंबरला अल्डेहाइड जोडा, 3 नंबरला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जोडा, म्हणजे हा 3 ऑक्झोपेंटॅनल तयार होईल. 2,4 डायमिथिल पेंटेन 3 ओन. 3 ओन म्हणजे काय, हा कीटोन आहे आणि 3 नंबरला कीटोन ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ, आणि 2 आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप्स आहेत, म्हणून हा 2,4 डायमिथिल पेंटेन 5 कार्बनची ती चेन आहे, त्यातल्या 2 आणि 4 ला मिथिल आहे आणि 3 नंबरला कार्बोनिल आहे. आता सोपं उदाहरण आहे 4 नायट्रो बेन्झिन कार्बल्डेहाइड. आपण म्हटलं होतं की बेन्झिन कार्बल्डेहाइड इज बेन्झल्डेहाइड, म्हणून याचं सिंपल नेम आपण वापरतो 4 नायट्रो बेन्झल्डेहाइड. 1 नंबरला CHO ग्रुप, 4 नंबरला नायट्रो ग्रुप. पुढचा आहे प्रोपेन 1, 2, 3 ट्राय कार्बल्डेहाइड. याच्यात ट्राय कार्बल्डेहाइड म्हणजे 3 CHO ग्रुप आहे, 1, 2, 3 तीनही कार्बनला प्रोपेनच्या जर अशा प्रकारे CHO ग्रुप जोडले गेले तर त्याला म्हणायचं प्रोपेन 1, 2, 3 ट्राय कार्बल्डेहाइड. अशा प्रकारे तुम्हाला अजून काही कंपाऊंडच्या नावांची लिस्ट दिलेली आहे. फॉर्मल्डेहाइड, त्यांचा IUPAC नेम मिथेनॉल, ऍसिटल्डेहाइड इथेनॉल, आयसोब्युटरल्डेहाइड म्हणजे 2 मिथिल प्रोपॅनॉल, गॅमा मिथिल सायक्लोहेक्झेन कार्बल्डेहाइड. आता इथं त्यांनी सरळ सरळ 1, 2, 3, 4, 5, 6 असं नाव नाही दिलंय, कॉमन नेम मध्ये अल्फा बीटा गॅमा अशा प्रकारे नाव दिले. म्हणजे CHO जिथं जोडलाय त्याला अल्फा, त्याच्या शेजारी बीटा आणि 3 नंबरला गॅमा, म्हणून तो गॅमा मिथिल सायक्लोहेक्झेन कार्बल्डेहाइड असं त्याचं नाव आहे. त्यालाच IUPAC मध्ये 3 मिथिल सायक्लोहेक्झेन कार्बल्डेहाइड असं म्हटलं. नंतर अल्फा मिथॉक्झी प्रोपिओनल्डेहाइड म्हणजेच 2 मिथॉक्झी प्रोपेनॉल, व्हॅलेरल्डेहाइड म्हणजे पेंटानॉल, आणि अक्रोलिन म्हणजे प्रोपेन 2 इनल. हा जो अक्रोलिन नावाचा कंपाऊंड असतो हा अतिशय रिएक्टिव्ह असतो, कारण याच्यात एक CHO ग्रुप आहे आणि एक C डबल बॉन्ड C आहे. हा कार्सिनोजेनिक कंपाऊंड असतो, कारण हा तुमच्या शरीरावर जर संपर्कात आला
तर तुमच्या शरीरातल्या अमाइड्सची त्याची रिॲक्शन होऊ शकते आणि तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे लॅबोरेटरीमध्ये नेहमी अशा प्रकारचे अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड आहेत ते काळजीपूर्वक हाताळावे लागतात. पुढचं सिंपल एक्झाम्पल आहे थॅलल्डेहाइड. म्हणजे हा थॅलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे की बेन्झीन रिंगच्या 1 आणि 2 नंबरला COOH जर असतील तर त्याला आपण थॅलिक ऍसिड म्हणतो. त्याचा हा थॅलल्डेहाइड, त्याचंच नाव बेन्झीन 1,2 डायकार्बल्डेहाइड आणि मेटाब्रोमोबेन्झल्डेहाइड किंवा 3 ब्रोमोबेन्झल्डेहाइड. ही सिंपल उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. कीटोनची उदाहरणं आहेत मिथिल एन प्रोपिल कीटोन म्हणजे पेंटेन 2-ओन, डायआयसोप्रोपिल कीटोन 2,4 डायमेथिल पेंटेन 3-ओन. ओन म्हणजे कीटोन. अल्फा मिथिल सायक्लोहेक्झॅनोन म्हणजे अल्फा म्हणजे 2 नंबरची पोझिशन, त्याला मिथिल सायक्लोहेक्झॅनोन असं म्हटलं जातं. आणि शेवटी मेसिटिल ऑक्साइड किंवा 4 मिथिल पेंट 3N2-ओन. आता हा मेसिटिल ऑक्साइड हे याचं कॉमन नेम आहे, हे लक्षात ठेवायचं. आता या पुढचा महत्वाचा पार्ट आहे, हा तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, कारण ही कार्बोनिलची केमिस्ट्री कधी बदलणारी नाहीये. ही खूप महत्वाची केमिस्ट्री आहे आणि म्हणून आपण कार्बोनिलचं स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करू. कार्बोनिल मध्ये आपण बघितलं की C डबल बॉन्ड O असा बॉन्ड आहे. म्हणजे कार्बनला 2 बाजूने वेगवेगळे सबस्टिट्यूएंट असतील आणि एका बाजूने डबल बॉन्ड आहे आणि त्या डबल बॉन्डच्या दुसऱ्या टोकाला ऑक्सिजन जोडलेला आहे. हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि हा 3 सिग्मा बॉन्ड तयार करतो आणि चौथी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असते, त्याच्यामुळे पाय बॉन्ड तयार होतो. आपण हे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड बघितलेले. सिग्मा बॉन्ड हा हायब्रिडायझेशनचा प्रोडक्ट असतो की ज्याच्यामध्ये s ऑर्बिटल्स एकमेकाच्या जवळ येतात. म्हणजे CO बॉन्ड मध्ये तुम्हाला एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे आणि नंतर हा जो कार्बोनिलचा C आहे तो बाकी 2 व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी सुद्धा तो सिग्मा बॉन्ड तयार करतो आणि म्हणून 3 सिग्मा बॉन्ड, 1 पाय बॉन्ड आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या 2 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर, ज्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो, इतकं सगळं मटेरियल या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये असतं. आणि हे असल्यामुळं काय होतं की हा कार्बोनिल ग्रुप हा प्लेनर असतो. हा डबल बॉन्ड असल्यामुळे याच्या मुवमेंटला रिस्ट्रिक्शन आहे. तुम्ही बघितलं की ज्या वेळेस कार्बनच्या भोवती 4 बॉन्ड वेगवेगळे असतात त्यावेळेस तो टेट्राहेड्रल शेप घेतो, परंतु कार्बोनिल ग्रुप हा प्लेनर असतो कारण हा डबल बॉन्ड मुळे त्याची मुवमेंट रिस्ट्रिक्ट झालेली आहे, त्याची मुवमेंटवर मर्यादा आलेल्या आहे आणि म्हणून हा प्लेनर कंपाऊंड असतो आणि त्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला पाय बॉन्डचे किंवा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड असतो. हे आपण पूर्वी देखील पाहिलेलं असतं. हे जे बॉन्ड अँगल्स असतात हे 120 डिग्री इतका अपेक्षित बॉन्ड अँगल आहे, कारण आपण बघितलं की दिस इज अ ट्रायगोनल कोप्लॅनर स्ट्रक्चर. कोप्लॅनर म्हणजे काय, एकाच प्लेन मध्ये असणार. ट्रायगोनल म्हणजे काय, कार्बनच्या 2 बाजूला 2 सिंगल बॉन्ड आहेत आणि तिसऱ्या बाजूला 2 डबल बॉन्ड आहेत, त्यामुळे याचा शेप तयार झाला ट्रायगोनल. म्हणजे सिंगल बॉन्ड पासून दुसरा सिंगल बॉन्ड 120 डिग्रीवर आहे, त्याच्यापासून डबल बॉन्ड 120 डिग्रीवर आहे आणि परत सिंगल बॉन्ड कडे येताना 120 डिग्रीचा अंतर आहे. अशा प्रकारे एकदा जर तुम्हाला हा कार्बोनिल कंपाऊंड कळाला की प्लेनर स्ट्रक्चर आहे, C डबल बॉन्ड O आहे, वरून 2 आणि खालून 2 तुमचे पाय इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे आणि 3 सिग्मा बॉन्ड आहेत, हे कळलं की याच्या रिॲक्शन समजून घ्यायला, स्टिरिओकेमिस्ट्री समजून घ्यायला, न्यूक्लिओफिलिक अटॅक समजून घ्यायला, इलेक्ट्रोफिलिक अटॅक समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाणार आहे. आता हा जो C डबल बॉन्ड O बॉन्ड आहे हा अतिशय पोलराइज बॉन्ड झालेला आहे, कारण ऑक्सिजन इज इलेक्ट्रॉन रिच अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड. कार्बन पेक्षा तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं त्या डबल बॉन्ड मधले जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे ओढून घेतो आणि त्यामुळे त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. याला डबल हेडेड एरो म्हणजे दोन्ही बाजूने टोकं असणाऱ्या बाणानं दाखवलं जाऊ शकतं. अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सना आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स असं म्हणतो, म्हणून याचं रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला काढता येतं. आता हा जो कार्बन आहे हा इलेक्ट्रोफिल म्हणून काम करतो, कारण त्याच्यावर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टॅबिलाइज होण्यासाठी, म्हणून तो एखाद्या इलेक्ट्रोफाईलला शोधत असतो. म्हणजे त्या कार्बनवर कोणाचा अटॅक होईल,
एखाद्या न्यूक्लिओफिलचा अटॅक होईल, कारण न्यूक्लिओफिलला पॉझिटिव्ह चार्जची गरज असते आणि इलेक्ट्रोफिलला निगेटिव्ह चार्जची गरज असते. त्याचप्रमाणे जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तो इट इज अ न्यूक्लिओफाईल. तो लेविस बेस आहे. आपण लेविस ऍसिड आणि लेविस बेसची थिअरी बघितली होती की ज्याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो आणि जो इलेक्ट्रॉन देऊ शकतो त्याला आपण लेविस बेस म्हणतो. आणि या पोलॅरिटीमुळे याच्यामध्ये सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ डायपोल मोमेंट तयार झालेलं असतं. म्हणजे प्लस मायनस चार्ज मध्ये जी इंटरॅक्शन असते त्याला डायपोल मोमेंट म्हटलं जातं. आणि ही इथर्स पेक्षा जास्त आहे, कारण इथर मध्ये सीओ बॉन्ड आहे, परंतु या ठिकाणी सीओ डबल बॉन्ड आहे आणि पाय इलेक्ट्रॉन जास्तीचे आहेत, म्हणून दीज आर मोर पोलर दॅन इथर्स. आता हा कार्बोनिल कंपाऊंड समजून घेतल्यानंतर आपण याच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स बघणार आहोत. पहिले आहे प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन्स बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आपण 12वीच्या म्हणजे याच वर्षीच्या 11व्या नंबरच्या धड्यामध्ये ही रिएक्शन शिकलेलो आहे. अल्डेहाइड आणि कीटोन ऑक्सिडेशन बाय KMnO4 किंवा CrO3 किंवा PCC अशा प्रकारे तुम्हाला अल्डेहाइड किंवा कीटोन देऊ शकतात. प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला अल्डेहाइड देतात आणि सेकंडरी अल्कोहोल तुम्हाला कीटोन देतात. म्हणजे RCH2OH विल गिव्ह यू RCHO आणि त्याचं जर अजून ऑक्सिडेशन झालं अनकंट्रोल तर त्याचं रूपांतर RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. आणि त्याचं जर फर्दर डिकार्बोक्सिलेशन म्हणजे CO2 जर त्याच्यातून निघून गेला तर त्याचं अल्केन मध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं. तो सध्या तुमच्या अभ्यासाचा भाग नाहीये, परंतु सेकंडरी अल्कोहोल जर घेतले तर तुम्हाला कीटोन मिळतं. म्हणजे RCHOH R' याचं जर ऑक्सिडेशन झालं तर तुम्हाला RCOR' हा कीटोन मिळतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अल्कोहोल्सची रिएक्शन्स बघता त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी अल्डेहाइड आणि कीटोन्सची प्रिपरेशनची रिएक्शन बघायला मिळते. अशा प्रकारे ही एकमेकाशी संबंधित असणारी केमिस्ट्री आहे. दुसरी मेथड आहे बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय, त्याच्यातून हायड्रोजन मॉलिक्यूल काढून टाकायचा. म्हणजे RCH2OH मधनं जर H2 काढून टाकला तर तुम्हाला RCHO असा कंपाऊंड मिळेल आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे तो अल्डेहाइड असा असेल. आपण हे सुद्धा 12वीच्या 11व्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं की जर समजा व्होलाटाईल अल्कोहोल तुम्ही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी वापरणार असाल तर अल्कोहोलच्या वेपर जर मेटल्स म्हणजे सिल्वर किंवा कॉपरच्या मेटलवरनं पास केले तर तुम्हाला अल्डेहाइड आणि कीटोन्स मिळू शकतात. या रिएक्शनला म्हटलं जातं डिहायड्रोजनेशन. डी म्हणजे काढून टाकणे, हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन काढून टाकणे. म्हणजे RCHOH R' मधनं जर हायड्रोजन काढून टाकला म्हणजे H2 काढून टाकला तर RCOR' मिळतो. टर्शरी अल्कोहोल मध्ये मात्र जर समजा डिहायड्रोजनेशनच्या ऐवजी डिहायड्रेशन झालं तर आपण बघितलं की तिथं तुम्हाला एक डबल बॉन्ड अल्किन प्रोडक्ट पाहायला मिळालेला आहे. पुढची रिएक्शन आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हा सुद्धा तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये युनिट नंबर 13 मध्ये शिकलेला हा पॉइंट आहे. बाय ओझोनॉलिसिस ऑफ अल्केन्स. ओझोनॉलिसिस म्हणजे काय, ओझोनच्या रिएक्शननं लायसिस करणं म्हणजे तोडणं. ओझोनॉलिसिस म्हणजे ओझोन गॅस आणि लायसिस म्हणजे ब्रेक करणं, तोडणं. कुणाला, अल्किन्सला. अल्किन मध्ये काय असतं, C डबल बॉन्ड C. मग या C डबल बॉन्ड C ला जर समजा तुम्ही ओझोन इन प्रेझेन्स ऑफ झिंक, डस्ट अँड वॉटर अशी रिएक्शन जर केली तर तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऍडिशन दिसते. याला म्हणतात प्रोपिन ओझोनॉइड. म्हणजे ओझोन जर तुम्ही एखाद्या डबल बॉन्ड मध्ये टाकला तर जो कंपाऊंड तयार होतो त्याला म्हणतात ओझोनॉइड. आणि हा जो ओझोनॉइड मॉलिक्यूल तयार होतो तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH2 त्याच्यापासून एक 5 मेंबर रिंग मिळते. ते अनस्टेबल कंपाऊंड असतं, त्याला तुम्ही सहजासहजी आयसोलेट करू शकत नाही. त्याच रिएक्शन मध्ये तुम्ही झिंक आणि H2O न त्या ठिकाणी त्याचा हायड्रोलिसिस करता आणि तुम्हाला तुमचा अपेक्षित असा अल्डेहाइड कंपाऊंड मिळतो.
आणि 2 अल्डेहाइड मिळतात. म्हणजे सी डबल बॉन्ड सीच्या दोन्ही बाजूला जर 2 वेगळे अल्किल ग्रुप असतील तर त्या प्रत्येकाचं रूपांतर अल्डेहाइड मध्ये होतं. CH3CHO प्लस HCHO म्हणजे फॉर्मल्डेहाइड किंवा मिथेनॉल हा कंपाऊंड तुम्हाला मिळू शकतो. पुढची रिएक्शन आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. ही पण इयत्ता 11वी मध्ये युनिट 13 मध्ये तुम्ही रिएक्शन बघितलेली आहे. हायड्रेशन म्हणजे काय? H2O ची ऍडिशन, पाण्याची ऍडिशन करणे. कुणामध्ये? अल्काइन्स मध्ये. अल्काइन म्हणजे काय? C∼C. तर एक इथाइन मॉलिक्यूल घेतला ज्याला ऍसिटिलीन असं देखील म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 कार्बन्स असतात CH∼CH. त्याच्यामध्ये H2O टाकला इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 अँड HgSO4 ऍट 333 डिग्री केल्विन. तर तुम्हाला पहिल्यांदा एक इनॉल मिळतो, म्हणजे त्याच्यात इन आहे डबल बॉन्ड आणि ऑल आहे अल्कोहोल, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHOH या कंपाऊंडला इनॉल असं म्हटलं जातं. आणि त्याचं आयसोमर म्हणजे तुमचा इथेनॉल, म्हणजे इथिल अल्डेहाइड किंवा त्याला ऍसिटल्डेहाइड असं म्हटलं जातं. पुढची रिएक्शन आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड ईस्टर्स. नायट्राइल म्हणजे सायनाइड C∼N आणि याच्यामध्ये काय होतं? C∼N मध्ये जर स्टॅनस क्लोराइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडनं रिएक्शन केली तर हायड्रोजनची ऍडिशन होते. हायड्रोजनची ऍडिशन झाले म्हणजे याला रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. आणि मग तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो RCH∼NH त्याला इमिन असं म्हटलं जातं. इमिन म्हणजे काय? तुम्हाला अमाइन कंपाऊंड माहिती आहे, तुम्हाला इन म्हणजे अल्किन कंपाऊंड माहिती. ह्या दोन्हींचं मिक्सचर म्हणजे इमिन. त्याला काही लोक इमाइन असं देखील म्हणू शकतात. याच्यामध्ये काय असतो? RCH∼NH आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला RCHO असा कंपाऊंड मिळतो, प्लस तुमचा NH3 हा बाय प्रोडक्ट म्हणजे अमोनिया गॅस बाहेर जातो. आणि या रिएक्शनला स्टीफन रिएक्शन असं म्हटलं जातं. सर्व नेम रिएक्शन जे आहेत 11वी 12वीच्या त्या तुम्ही एका कागदावर लिहून ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला त्या अभ्यासायला सोप्या जातील. नायट्राइल्स आर सिलेक्टिव्हली रिड्युस्ड बाय डिबाल-H. आता हा डिबाल-H म्हणजे काय? डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. त्याला इंडस्ट्रियल भाषेमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जे केमिस्ट काम करतात ते त्याला डिबाल-H या शॉर्ट फॉर्मनं ओळखलं जातं. हा जो डिबाल-H आहे याच्यामध्ये आयसोब्युटिलचे 2 ग्रुप आहेत, ते ॲल्युमिनियमला जोडलेले आहेत आणि हायड्राइड H- असा एक आयन आहे. म्हणून हा सिलेक्टिव्ह आहे आणि हा सिलेक्टिव्हली RC∼N या नायट्राइल म्हणजे सायनाइड कंपाऊंडचं RCHO मध्ये रिडक्शन करतो. या ठिकाणी 2 उदाहरणं तुम्हाला दिली की एका उदाहरणामध्ये CH3 CH∼CH CH2CH2CN म्हणजे इथं C∼N पण आहे आणि C∼C असा अल्किन पण आहे. आता जर हायड्रोजनेशन करायचं ठरवलं असतं आपण तर CH∼CH चं सुद्धा हायड्रोजनेशन होऊ शकलं असतं, परंतु हा जो डिबाल-H नावाचा रिएजंट आहे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा सिलेक्टिव्हली रिड्युसिंग द नायट्राइल, म्हणजे हा सिलेक्टिव्ह रिएजंट फक्त CN बॉन्डवर रिएक्शन करतो आणि C∼C तुमचा प्रॉडक्ट मध्ये तसाच राहिलेला तुम्हाला दिसतो. असा हायड्रोजन गॅस वापरल्यानंतर होत नाही. हायड्रोजन गॅस जर तुम्ही रिएक्शन मध्ये वापरला तर तो तुमचं संपूर्ण जे डबल बॉन्ड आहेत, ट्रिपल बॉन्ड आहेत, कार्बोनिल कंपाऊंड आहेत सगळ्यांचं रिडक्शन करून टाकतो, म्हणून त्याला सिलेक्टिव्ह नाही म्हणता येत. तर हे सिलेक्टिव्ह रिडक्शन, सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन हे सुद्धा खूप महत्वाचे घटक असतात. नंतर ईस्टर्स आर ऑल्सो रिड्यूस्ड बाय डिबाल-H, म्हणजे ईस्टर जो आहे किंवा RCOOCH3 हा कंपाऊंड सुद्धा डिबाल-H न सिलेक्टिव्हली रिड्यूस करून त्याचं CHO मध्ये रूपांतर केलं जातं. आता या CHO ला जर अजून रिड्यूस केलं तर तुम्हाला अल्कोहोल मिळणार आहे, परंतु ते होत नाही आणि तुमचं रिडक्शन अल्डेहाइड पर्यंतच
केलं जातं, म्हणून त्याला सिलेक्टिव्ह रिडक्शन किंवा कंट्रोल रिडक्शन असं देखील म्हटलं जातं. पुढच्या रिएक्शन्स आहेत फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता याच्यामध्ये विशेषतः आपण बेन्झीन डेरिव्हेटिव्हचे रिएजंट बघणार आहोत की बेन्झल्डिहाइडचे प्रिपरेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो. पहिला आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीन म्हणजे काय, आपण पाहिलं होतं टोल्युइन. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरून टोल्युइनचं रूपांतर तुम्ही अल्डिहाइड स्टेजमध्ये बेन्झल्डिहाइड या स्टेजला थांबवू शकता. बाकीच्या अनेक रिएक्शन्स मध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन थांबवता येत नसतात, कारण ऑक्सिडेशन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि म्हणून अशा प्रकारच्या कंट्रोल रिएक्शन या इंडस्ट्रीसाठी खूप महत्वाच्या असतात. त्यातली एक रिएक्शन आहे यूज ऑफ क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2. CrO2Cl2 हा काय करतो की तुमच्या मिथिल ग्रुप बरोबर क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार करतो आणि हा जो क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे हा फक्त अल्डिहाइड स्टेज पर्यंतच हायड्रोलाइज केला जाऊ शकतो, त्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही, म्हणून तुम्हाला एंड प्रॉडक्ट जो आहे तो अल्डिहाइड मिळतो. म्हणजे इंटरमिजिएटला तुम्ही बेन्झल्डिहाइड स्टेजला थांबवू शकलेला आहात. टॉल्युइन प्लस CrO2Cl2 in presence of CS2 gives you chromium complex that is hydrolyzed to बेन्झल्डिहाइड. या रिएक्शनचं नाव आहे इटार्ड रिएक्शन. म्हणजे तुम्हाला अजून एक नेम रिएक्शन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा अनेक नेम रिएक्शन तुम्ही 11वी आणि 12वी मध्ये शिकणार आहात, त्या सगळ्या तुम्हाला एका कागदावर लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यासायला सोपं जाईल. दुसरा आहे यूज ऑफ क्रोमियम ऑक्साइड CrO3. CrO3 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. जो CS3CO twice O हा कंपाऊंड आहे, दॅट इज नथिंग बट ऍसिटिक अनहायड्राइड. मग टॉल्युइन म्हणजे मिथिल बेन्झीन प्लस CrO3 इन ऍसिटिक अनहायड्राइड गिव्स यू दिस. बेन्झीनला CH ग्रुप जोडलाय आणि OCOCH3 हे दोन ग्रुप त्या ठिकाणी जोडलेले आहेत. यांचं हायड्रोलिसिस होतं, मग CHOH CHOH असा एकाच कार्बनला दोन OH ग्रुप असणारा इंटरमिजिएट तयार होतो. त्याला आपण म्हटलेलं होतं जेमिनल डायॉल. अल्कोहोलच्या नोमेनक्लेचर मध्ये तुम्हाला आठवेल कदाचित, जेमिनल डायॉल तयार झाला आणि जो जेमिनल डायॉल असतो त्याचं स्टेबल रूपांतर करण्यासाठी त्याला त्यातनं एक वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि तुम्हाला अल्डिहाइड, म्हणजे मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की COH OH असा जर कंपाऊंड असेल तर एका OH मधला H आणि दुसरा OH हे -H2O होऊन तुम्हाला CHO हा कंपाऊंड तयार होतो. बेन्झल्डिहाइड तुमचं तयार झालं. पुढे आहे बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ फॉलोड बाय हायड्रोलिसिस. साइड चेन क्लोरिनेशन म्हणजे काय की या टोल्युइन मध्ये मुख्य जी रिंग आहे ती बेन्झीन रिंग आहे आणि तिचा CH3 म्हणजे साइड चेन आहे, याला साइड चेन म्हणतात. त्याचं क्लोरिनेशन झालं. ते क्लोरिनेशन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये झालं, क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ Hν. म्हणजे एनर्जी, खूप मोठी एनर्जी लागते त्याला. जनरली ही रिएक्शन सूर्यप्रकाशामध्ये किंवा हायर टेम्परेचरला केली जाते किंवा UV लाईट्स मध्ये केली जाते आणि मग तुम्हाला बेन्झिल क्लोराइड हा कंपाऊंड मिळतो, बेन्झीन CHCl2. आणि त्याचा हायड्रोलिसिस केलं की परत तुम्हाला जेमिनल डायॉल मिळतो. म्हणजे CH च्या शेजारचे Cl2 दोन्ही जातात आणि तिथं दोन OH येतात आणि तो जेमिनल डायॉल जो आहे तो स्टेबल होण्यासाठी एक H2O मॉलिक्यूल त्याच्यातून निघून जातो आणि तुम्हाला बेन्झल्डिहाइड कंपाऊंड मिळतो. दिस इज कमर्शियल मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ बेन्झल्डिहाइड. ही सहजासहजी करता येण्यासारखी कंट्रोल रिएक्शन आहे. तुम्ही क्लोरीन आणि एनर्जी म्हणजे त्याला जर टोल्युइन मध्ये क्लोरीन पास केला आणि हीट केलं तर ही रिएक्शन तुम्हाला मिळू शकते. बाय गटरमन कॉच रिएक्शन. या रिएक्शन मध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड हे रिएजंट म्हणून वापरलेत. ही फ्रिडलक्राफ्ट अल्किलेशन किंवा असायलेशन टाइप ऑफ रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं की CO हा ग्रुप या ठिकाणी ऍड होणार आहे. म्हणजे बेन्झीन रिंग विल ऍक्ट विथ CO इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 किंवा कॉपर क्लोराइड आणि तुम्हाला बेन्झल्डिहाइड रिएक्शन प्रॉडक्ट मिळालेला आहे.
तुम्ही मागच्या रिएक्शन मध्ये कोल्वेज सिंथेसिस किंवा कोल्वेज रिएक्शन पाहिलेली, त्याच्यामध्ये देखील कार्बन मोनॉक्साईडची रिएक्शन बेन्झीन बरोबर झाली होती. आणि तुम्हाला फिनॉल मध्ये सॅलिसिलल्डेहाइड आणि सॅलिसिलिक ऍसिड असे जे कंपाऊंड तुम्ही तयार केले, ही त्याच्याशी समानता असणारी रिएक्शन आहे. त्यामुळे तुम्ही अशा रिएक्शन एका खाली एक लिहून घेतल्या की तुम्हाला काही साम्य असणाऱ्या रिएक्शन सुद्धा समजून येतील. या रिएक्शनचं नाव आहे गटरमन कॉच रिएक्शन. आता प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. कीटोन्स मध्ये काय आहे, दोन्ही बाजूनी कार्बन आणि मध्ये सी डबल बॉन्ड ओ. म्हणून पहिल्या रिएक्शन मध्ये काय करतात की तुमचा ऍसिड क्लोराइड जो आहे, त्या ऍसिड क्लोराइडची रिएक्शन डाय अल्किल कॅडमियम बरोबर केली जाते, म्हणजे R2CD, आणि त्यातून तुम्हाला R2 मिळणं अपेक्षित असतं, म्हणजे 2R-COR प्लस CdCl2 हा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. आता हा R2CD कसा तयार केला जातो, तर ग्रिग्नार्ड रिएजंटची कॅडमियम क्लोराइड बरोबर रिएक्शन केली जाते. म्हणजे पहिली रिएक्शन दाखवली तुम्हाला, twice RMgX plus CdCl2 gives R2CD plus twice MgXCl. आणि हा जो R2CD आहे म्हणजे डायअल्किल कॅडमियम आहे, त्याची रिएक्शन ऍसिड क्लोराइड बरोबर केली जाते, जेणेकरून तुम्हाला कीटोन प्रॉडक्ट मिळतो. दुसरी सोपी रिएक्शन आहे नायट्राइल्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट आणि फॉलोड बाय हायड्रोलिसिस. आपण पाहिलं होतं की ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डवर रिएक्ट करतात. हा जो कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे, ज्याला नायट्राइल किंवा सायनाइड बॉन्ड असं म्हटलं जातं, हा सुद्धा सी डबल बॉन्ड ओ सारखाच रिएक्ट करतो आणि C6H5 हा न्यूक्लिओफाईल म्हणून त्या ठिकाणी अटॅक करून तुम्हाला त्याचं हायड्रोलिसिस केलं, तुम्हाला इथे इमिन सारखं एक स्ट्रक्चर तयार झालेलं दिसेल, C डबल बॉन्ड N MgBr. आपण इमाइन हा शब्द वापरला होता मगाशी. म्हणजे कसं, त्याच्यात इन पण आहे म्हणजे डबल बॉन्ड पण आहे आणि नायट्रोजन आहे म्हणजे अमाइन पण आहे, आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला C डबल बॉन्ड O मिळतो. म्हणजे C डबल बॉन्ड N, त्याच्यामध्ये रेष मारायची, एकीकडे ऑक्सिजन दुसरीकडे हायड्रोजन, आणि त्याचे प्रॉडक्ट तयार होतात. फ्रॉम बेन्झीन ऑर सबस्टिट्यूटेड बेन्झीन, म्हणजे ही फ्रिडल क्राफ्ट ऑसिलेशन रिएक्शन आपण पूर्वी पण बघितलेली आहे. याच्यामध्ये ऍसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड लाईक अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड अँड यू गेट ऍसिटिल फिनोन, म्हणजे तुम्हाला बेन्झीन डेरिव्हेटिव्ह ऑफ कीटोन या ठिकाणी फ्रिडल क्राफ्ट ऑसिलेशन रिएक्शन मधून सहजासहजी मिळू शकतात.